तिथं जाऊन झोपायचं बघितलं का. चला पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस एक्सप्रेसनं फिल्डिंग लावली आहे बघा. गणेश मोरे त्यांच्या जागेवर सज्ज. मागची फिल्डिंग मयूर कांगडे, मुकुंद येवले, अविनाश जगताप आणि हरिदास लोंढे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अजय जगताप सुद्धा सज्ज आणि दोन फलंदाज नेहमीप्रमाणे निखिल जाधव वॉर्मअप करत बघा. चेहऱ्यावर कसा आनंद आहे, स्माइल आहे. श्रीराज जगताप कुठं चाललाय? हे स्मिता हास्यच त्यांना आज इथं घेऊन आले. रोहित मांढरे उत्कृष्ट खेळाडू आणि निखिल जाधव या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी आपल्या संघासाठी या ठिकाणी हजर. चला चालू करा. यस दोन धावा या ठिकाणी. पहिला चेंडू निखिल जाधव यांच्या बॅटमधून. नॉन सेकंडला रोहित मांढरे. दोन धावा. दुसरा चेंडू दोन धावा. बघा ही ॲक्शन क्विक झाली नाही जेवढी पाहिजे होती तेवढी, त्यामुळे धाव मिळाली निखिल जाधव यांना श्रीराज जम्बो 11 संघाला. अभिषेक वरकडे आयकॉन पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस संघाचे या ठिकाणी पहिलं षटक आपल्या संघासाठी टाकताना निखिल येवले सुद्धा या ठिकाणी हजर. आपले बंधू प्रथमेश येवलेचा खेळ बघायला आला होता. हात वर करा निखिल येवले. ए बाळा चल लवकर. बघा हा अशा प्रकारचा फटका रोहित मांढरे वारंवार मारतो आणि 4 धावा घेतो आपल्या संघासाठी. मनसूर शेख तुमच्या शेजारी कोण बसले? तुम्ही दोघ जण जरा तिकडे बसा, सहकार्य करा. धन्यवाद. काय करायचं स्कोर का? 1 ओव्हर 11 धावा झालेल्या आहेत बघा या ठिकाणी श्रीराज जम्बो 11च्या. चांगल्या धावसंख्या घेतली पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक या ठिकाणी मयूर कांगडे आपल्या संघासाठी घेऊन आलाय. बघा गणेश मोरे जास्त वेळ घेऊ नका. 2 वाजता आपल्याला हे मैदान मोकळं करायचंय. मयूर कांगडे दुसरं षटक या ठिकाणी आपल्या संघासाठी टाकताना रोहित मांढरे सामना करतोय. वाईड अतिरिक्त धाव. बघा मारला हा चेंडू बाहेर जातोय डायरेक्ट. चौकार. 4 धावा आपल्या संघासाठी. ए बाळा सारखा येऊ नको मध्ये मध्ये. चला पुजारी लवकर चला जरा. मंदिरात थांबा आलोच आम्ही. विनाकारण जरा न्यू बॅगास वॉरियर्सचे खेळाडू अक्षय सावंत. वाईड चेंडू. चौकार. बघा धावसंख्येत चांगली वाढ होतीये. रोहित मांढरे यांच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत.
चौकार, अजून एक चौकार. रोहित मांढरे चांगली फलंदाजी या ठिकाणी केली. निखिल जाधव आउट या ठिकाणी. दुसऱ्या धावेची गरज नसताना धावले पण आउट कोण आहे? निखिलच आउट आहे. निखिल आउट आहे. नाही, सिंपल गोष्ट आहे, म्हणजे पंचांचा निर्णय अंतिम आहे. चला, निखिल जाधव आउट. पुढचा खेळाडू अमित जगताप या ठिकाणी खेळायला. शेवटचा चेंडू या ठिकाणी या षटकातला. मयूर कांगडे, अमित जगताप सामना करताना. एक धाव मिळाली. बघा या ठिकाणी 2 षटकांनंतर चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. 28 धावांची या ठिकाणी श्रीराज जम्बो 11 संघानं चांगली धावसंख्या उभी केली. 28 धावा, 2 षटक आणि अजून 3 षटक बाकी आहेत. 3 षटक बाकी आहेत अजून. विकेट या ठिकाणी रोहित मांढरे आउट. बॉल टाकला आणि हरिदास लोंढे यांनी विकेट घेतली आपल्या संघासाठी. पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस. या ठिकाणी अंपायरनं रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट चेक करण्यासाठी. आयोजक कमिटी यूट्यूब लाईव्हला एकदा चेक करा. जरा 2 मिनिटं थांबा, गाडीवाले 2 मिनिटं थांबा. काय झालं? काय निर्णय? जाऊ दे त्या गाड्या, चला लवकर. थांबा, लाईव्ह बंद करायला लागेल. चालू करा, थांबू देत जरा त्यांना. थांबा, 2 मिनिटं थांबू देत. मगाशी त्यांना सहकार्य केले आपण, आता त्यांना सहकार्य करू देत आपल्याला. थांबू देत जरा त्यांना. तिसरं षटक हरिदास लोंढे. अभि गायकवाड या ठिकाणी आउट. विकेट. किती धावा झालं? चार बॉल झालेले. अमित जगताप सामना करतोय. नाही. किती धावा आताच्या? एकच. हॅलो, कोण आहे? बघा अक्षय जगताप यांना उत्तेजनार्थ एक बक्षीस आलंय. सलग 3 चौकार मारले तर 501 रुपयाचं बक्षीस आहे. बघा होतंय का शक्य? अक्षय जगताप, संघमालक श्रीराज जम्बो 11. चौथं षटक. बघा एक मारलाय, अजून 2 बाकी आहेत. 501 रुपये बक्षिसाला तयार राहा. चला
3 षटकांनंतर धाव संख्या आहे 35 धावा या ठिकाणी. 3 षटक 35 धावा. 4 विकेट या ठिकाणी. त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक टाइमआउट. 1 मिनिटाच्या वरती वेळ नाही बरं का. त्या ठिकाणी 35 धावा झालेल्या आहेत. 3 षटक पूर्ण, अजून 2 षटक बाकी आहेत. बघा चांगली धावसंख्या या ठिकाणी श्रीराज जम्बो 11 संघाने उभी केलेली आहे. अमित जगताप, अक्षय जगताप या ठिकाणी फलंदाजीसाठी. अक्षय जगताप यांनी 1 चौकार मारलेला आहे. बघा ज्यांनी कोणी बक्षीस पुकारलंय द्यायला लागतंय का काय. अभिषेक वरकडे आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले आहेत. 35 धावा. 3 षटक 35 धावा. 4थं षटक अभिषेक वरकडे आयकॉन प्लेयर अमित जगतापला टाकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मयूर कांगडेन केलं. अक्षय जगताप पुन्हा एकदा बघा मारला पण अडवलाय अविनाश जगताप. चपळ चित्ता. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अविनाश जगताप यांच्याकडून. बघा ही पोरं बॉल मागे सोडत नाहीत ग्राउंड मध्ये. काका जरा लवकर चला, मॅच चालू आहे. चला 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 पटपट चला. करा चालू करा. विकेट आहे ही. विकेट. बघा हा रिव्ह्यू घेतलाय, परंतु अक्षय जगताप यांना मी मगाशी पण सूचना दिली होती की तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा आहे रनआउटचा तर तुम्हाला तो क्लोज पळायला लागेल. आणि एवढ्या लांब तुम्ही पळाला होता त्यामुळं मला वाटतंय हा डिसिजन आउटच राहील. आणि 5 विकेट या ठिकाणी श्रीराज जम्बो 11 संघाच्या गेलेले आहेत. स्कोर 38 धावा झालेले आहेत. आउट या ठिकाणी आउट दिलेलं आहे. नाही आउट आहे तरी आयोजकांनी चेक केलेलं आहे. आउट आहे. विकेट आहे. हे बघा वारंवार सूचना देण्यात येते. हा जो नियम आहे कमिटीने बनवलेला आहे की जर तुम्हाला रनआउटचा रिव्ह्यू घ्यायचा आहे तर तुम्हाला क्लोज पळावं लागेल. काय होते तुम्ही लांब पळताय आणि मग ते दिसत नाही व्यवस्थित आणि तो डिसिजन मग घेता येत नाही. एक धाव घेतलेली. दुसऱ्या धाव घेताना आउट झालेला आहे अक्षय चंद्रकांत जगताप. आणि हा उचलून मारला अमित जगताप. डायरेक्ट आउट. या ठिकाणी शेवटची विकेट राहिली बघा. कुलदीप जगताप या ठिकाणी शेवटची विकेट. 38 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी श्रीराज जम्बो 11 संघाच्या. बघा ही तात्यासाहेब एक्सप्रेस आहे. मला वाटलं होतं धाव संख्या श्रीराज जम्बो 11 ची तितक्याच जोरात चालू आहे पुढे, परंतु थांबवली. आयकॉन अभिषेक वरकडे, कॅप्टन मुकुंद येवले. या ठिकाणी 4थं षटक चालू आहे. चांगलं चेंडू टाकले बघा या ठिकाणी. जरा थांबा नाथ साहेब, जय शिवराय डंपरवाले, जरा थांबा. एवढे 1 षटक टाकू दे मग तुम्हाला जागा करतो जायला. स्कोर या ठिकाणी 38 धावा झालेले. 4 षटक 38 धावा. मुकुंद येवले आपल्या संघासाठी बघा शेवटचा आणि 5वं षटक घेऊन आला. या ठिकाणी कॅमेराची वायर सोडायला लागते त्यामुळं तुम्हाला थांबवलंय. सहकार्याबद्दल धन्यवाद. चांगली फिल्डिंग बघा या ठिकाणी प्रथमेश जगतापने केली. प्रत्येक वेळी बाउंड्रीवर उभा. 2 धावा या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी
मुकुंद येवले षटक टाकताना काय हा ऑल आउट झाली बघा या ठिकाणी. ही पहिली इनिंग संपलेली आहे. या ठिकाणी बॅटिंग टीमचे रिव्ह्यू संपलेत. 2 रिव्ह्यू होते तुमच्याकडे ते संपलेले आहेत. चला किती धावा झाल्या या ठिकाणी? 40 धावा झालेल्या आहेत. श्रीराज जम्बो 11 संघाच्या 41 धावा तुम्हाला जिंकायला करायच्या आहेत. पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस संघाला. चला ती वायर काढा आणि त्यांना ट्रकवाल्यांना जाऊ द्या. सहकार्याबद्दल धन्यवाद. हे पहा या ठिकाणी थोडेसे कंप्लेंट आलेली आहे श्रेयस जगताप बंटी पाटील यांच्या विरुद्ध. असं खेळाडूंचं म्हणणे की ते खेळाडूंना म्हणजे डिस्टर्ब करतायत खेळताना. कुठे आहेत श्रेयस जगताप? चला श्रीराज जम्बो 11 घ्या, लावून घ्या. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सागर कळंबे या ठिकाणी माईकशी संपर्क साधा. सागर कळंबे मोरिया ताचे चांग भले बघा. छोटा मालक संघ मालक श्रीराज अक्षय जगताप उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कॅप घालून आलाय. आम्ही सांगितलं होतं आयोजक कमिटीला की सगळ्यांना कॅप सुद्धा द्या. हे जे किट दिलंय त्याच्यामध्ये कॅप सुद्धा द्या. पुढच्या वर्षी तो बदल करा खेळताना. हा ट्रॅक पॅन्ट टी शर्ट कॅप अशा सगळ्याच गोष्टी द्या. ओंकार खोपडे जरा या ठिकाणी या माईकशी संपर्क साधा. चला फलंदाज कुठे आहेत? पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस फलंदाज लवकर या. या ठिकाणी मयूर कांगडे आणि हरिदास लोंढे दोघ जण या ठिकाणी खेळायला आलेले आहेत. फलंदाजी करायला आलेले आहेत. पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस संघाचं प्रतिनिधित्व करताना. थांबा 2 मिनिटं. काकांना आणि अण्णांना जाऊ द्या. संतोष अण्णा या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला हजर व्हा. ए त्या ठिकाणी जे बसलेलं आहे ए माग घे खुर्ची मागे त्या बोर्ड खाली बसलेला पोरगा. चला करा चालू. रोहित मांढरे पहिलं षटक. बघा ही गडबड तुम्हाला बघा ही हरिदास लोंढे वॉर्निंग आहे तुम्हाला. अंपायर आहे तिथे या ठिकाणी सांगायला. 2 धावा आत्ताच्या.
तुम्ही सांगू नका. चांगलं षटक या ठिकाणी रोहित मांढरे टाकतोय आपल्या संघासाठी. पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस संघाचा हरिदास लोंढे पहिला बॉल मारला आणि बाउंड्री. बघा सौरभ दादा मांगडे चांगला प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा, परंतु 4 धावा गेल्या पांडुरंग रोड लाईन्स संघाला. एक धाव डिक्लेअर. चांगलं षटक या ठिकाणी रोहित मांढरे यांनी टाकलं आपल्या संघासाठी. मयूर कांगडे आणि हरिदास लोंढे फलंदाजी करताना. अटीतटीची ही मॅच. चौकार. पुन्हा एकदा डाईव्ह सौरभ दादा मांगडेची, पुन्हा एकदा डाईव्ह, परंतु असफल. आणि हे षटक पूर्ण झालेलं आहे. बघा चांगल्या प्रकारे 2 बाउंड्री मारल्या या ओव्हरला आणि धाव संख्या झाली 12 धावा. एक षटक 12 धावा. पांडुरंग रोड लाईन्स संघ तात्यासाहेब एक्सप्रेस. या ठिकाणी अभिजित जगताप यांच्याकडून सौरभ दादा मांगडे यांना 100 रुपयाचं बक्षीस उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी देण्यात येते. दोन धावा आत्ताच्या. अमित जगताप कॅप्टन श्रीराज जम्बो 11 स्वतः या ठिकाणी एक धाव. दुसरं षटक घेऊन आलेले आपल्या संघासाठी. या सिंधुजने प्रीमियर लीगचा हा दिवस दुसरा आणि मला वाटतं या मॅच नंतर फक्त एकच मॅच बाकी आहे, फायनलची मॅच. पकडला निखिल जाधव यांनी त्या ठिकाणी चेंडू पकडला आणि एक अतिरिक्त धाव वाचवली आपल्या संघासाठी. बघा संघ मालक स्वतः अक्षय चंद्रकांत जगताप चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची कामगिरी करताना आपल्या संघासाठी. चांगलं बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं दृश्य बघायला मिळतंय या श्रीराज जम्बो 11 संघाकडून. बॉल जितक्या जोरात मारताय तितक्याच जलद गतीने या ठिकाणी अडवला जातोय. सौरभ मांगडे या ठिकाणी 2 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली 18 धावा. एक्केचाळीस धावांची गरज जिंकायसाठी पांडुरंग रोड लाईन संघाला. 41 धावा. 41 धावा करायच्यात. बरोबर की 18 कुंदनगोळे झोप आली का? तिसरं षटक स्वतः निखिल जाधव आपल्या संघासाठी घेऊन आलेले संघ मालक. चांगला प्रयत्न परंतु पंचांचा निर्णय अंतिम आणि नॉट आउट. मयूर कांगडे सामना करताना. श्रीराज जम्बो 11 संघ मालक स्वतः या ठिकाणी जबाबदारीने बॉलिंग करताना. विकेट या ठिकाणी मयूर कांगडे आउट. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच तितक्याच चपळाईने रनआउट सुद्धा केला. बॉल अडवला आणि स्टंप्सला लावला पण. अजय जगताप चला लवकर या. अजय जगताप चला लवकर या. अजय जगताप, अजय नारायण जगताप
चला चला लवकर. बघा विजयाची ट्रॉफी कोणाला भेटणार, कोण होतंय प्रबळ दावेदार. हे बघा ज्याला कोणाला माझी आठवण येते सारखं फोन करू नका, लाईव्ह ला बघा. निखिल जाधव तिसरा षटक या ठिकाणी. चांगला चेंडू अडवला रोहित मांढरे यांनी. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी तिन्ही प्रकारात, फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. आमकी पण तू तोंड बंद कर की. काय पंच अजय जगताप तुम्ही सांगू नका. नो बॉल आहे का आत्ताचा पंच? यस नो बॉल दिलेला आहे. आत्ताच्या धावा 2. बघा या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल दिला होता पंचांनी, परंतु श्रीराज जम्बो 11 संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. या ठिकाणी बॉल वाकून टाकलाय की नाही हे चेक केलं जातंय. या ठिकाणी विकास आणि आदित्य जाधव दोघं चेक करतात. बघा हे षटक झाल्यावर सांगतो. निखिल जाधव तिसरं षटक चालू. श्रीराज जम्बो 11 चौकार या ठिकाणी हरिदास लोंढे यांच्या बॅट मधून. 3 षटक पूर्ण. या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे 28 धावा. 12 बॉल मध्ये या ठिकाणी 13 धावा पाहिजेत. बघा 12 बॉल मध्ये 13 धावा. आणीबाणीची अटीतटीची ही मॅच होणार आहे, हा सामना होणार आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतलेला आहे 1 मिनिटाचा. या ठिकाणी दोन्ही टीम चर्चा करताना मुकुंद येवले कॅप्टन या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले आहेत हरिदास लोंढे आणि अजय जगताप यांना. काय देतायत कान मंत्र. बघा ही एक्सप्रेस थांबतीये का जातीये पुढं. बघा लगेच या मॅच नंतर 5 मिनिटाचाच ब्रेक असेल, त्याच्यानंतर लगेच पुढची मॅच होणार आहे. मान्यवरांना विनंती या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला हजर राहायचंय. एकच मॅच आहे अजून. अमित जगताप या ठिकाणी आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलेला आहे. कॅप्टन स्वतः श्रीराज जम्बो 11चा अजय जगताप या ठिकाणी सामना करतोय. बघा चांगली धाव घेतली या ठिकाणी. कुलदीप जगतापने चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं, परंतु घाई न करता विकेट. अमित जगताप चांगली फलंदाजी या ठिकाणी करत होता अजय जगताप, परंतु आउट झाला. आणि आता मुकुंद येवले. बघा मागाच्या मॅचला मॅच इकडं का तिकडं अशी होत होती, परंतु मुकुंद येवलेनं सांगितलं की मॅच जिंकणार आम्हीच. आणि ही पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेसची टीम एक्सप्रेसनं पुढे घेऊन आला.
एक धाव. अंपायरचा निर्णय नॉट आउट आहे. एक डिक्लेअर बघा, निखिल जाधव यांनी बॉल सोडला त्यामध्ये एक डिक्लेअर धाव मिळाली पांडुरंग रोडला संघाला. मुकुंद येवले मार्गदर्शन करताना पुन्हा एकदा हरिदास लोंढेला. चौथं षटक या ठिकाणी अमित टाकतोय. बघा रन आहे, एक रन घेतली. स्टंप व्यवस्थित लावा. अरे बापरे, आणि हा कॅच नाही झाला आणि चौकार मिळाला. या ठिकाणी पांडुरंग रोडलाईन संघाची धाव संख्या 4 न वाढली. बघा अमित जगताप, कॅच कॅन विन द मॅच म्हणतायत पण तुम्ही सोडला. आणि या ठिकाणी धाव संख्या झाली पांडुरंग रोडलाईन संघाची 36 आणि जिंकण्यासाठी 5 धावा पाहिजेत. एक षटक आणि धावा 5. बघा हरिदासला पाणी द्या. बघा शेवटचं षटक सौरभ मांगडे. विश्वास, प्रत्येक वेळी दाखवलेला विश्वास. शेवटचं षटक देतात सौरभ मांगडेला टाकायला. निखिल जाधव, रोहित मांढरे आणि अक्षय जगताप, अमित जगताप यांचा विश्वास. या ठिकाणी 6 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे पांडुरंग रोडलाईन संघाला. आणि डायरेक्ट जर्नी आहे बघा फायनल मध्ये, त्यातली 1 धाव मिळाली. 5 बॉलमध्ये 4 धावा. हरिदास लोंढे खेळतोय, सुरुवातीलाच खेळायला आलाय, अजूनपर्यंत टिकून आहे. मारला आणि हा काय चौकार जिंकली. बघा ही पांडुरंग रोडलाईन संघ फायनलला गेला डायरेक्ट. अभिनंदन आहे संघ मालक प्रवीण जगताप आणि पूर्ण संघाचं. या ठिकाणी कॅप्टन आणि आयकॉन प्लेअर अभिषेक दत्तात्रय वरकडे, कॅप्टन मुकुंद येवले यांचं. बघा हा संघ आता या ठिकाणी फायनलला गेलेला आहे. शुभेच्छा बरं का. या ठिकाणी संघ मालक प्रवीण जगताप, तात्यासाहेब आणि त्याचप्रमाणे आयकॉन अभिषेक वरकडे आणि कॅप्टन मुकुंद येवले आणि तसेच पूर्ण संघ पांडुरंग रोडलाईन तात्यासाहेब एक्सप्रेस संघाचं या ठिकाणी अभिनंदन.